इंद्रायणी नदीला पूर आल्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांना सध्या त्या ठिकाणीच थांबावं लागल्याचं कळतंय। आळंदीकडे त्यांनी येऊ नये असं आवाहन पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केलेलं आहे। नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। आपण इंद्रायणी नदीची ही दृश्य पाहतोय। आळंदीकडे येणं टाळावं असं प्रशासनाने आवाहन केलंय। नगरीमध्ये लाखो वारकरी जमण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र गेल्या 2 दिवसापासून दो पाऊस बरसतोय। इंद्रायणी माते दुतडीवरून वाहताना एकंदरीत पाहायला मिळतीये। त्यामुळे अनेक नागरिकांना प्रशासनाने आतापर्यंत बाहेर काढलेले आहेत। माझ्यासमोर देवस्थानचे विश्वस्त आहेत, पालखी सोहळा प्रमुख आहेत। सर, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पालखी प्रस्थान सोहळा 2 दिवसांवरती येऊन ठेपलाय। अनेक वारकरी अलंकापुरी नगरीमध्ये दाखल होत आहेत। काय एकंदरीत आवाहन करण्यात आले, कारण मंदिराला 3ही बाजूने पाण्याने वेढलंय? रामकृष्ण हरी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी च्या वतीनं मी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप सर्व वारकरी भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही। ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावे। आपण सर्व पाहत आहात की गेल्या 2 दिवसापासून अगदी मुसळधार पाऊस इथं आणि मावळ क्षेत्रामध्ये पडत आहे। त्यामुळे इंद्रायणीला पूर परिस्थिती आलेली आहे आणि इंद्रायणीवरील जे पूल आहेत ज्या मार्गे आपण आळंदीत प्रवेश करू शकतो ते सर्व पूल आता वाहतुकीस आपण बंद केलेले आहेत। सकाळी सकाळी सिद्धबेट आणि इंद्रायणी नदी घाटाच्या परिसरामध्ये ज्या धर्मशाळा आहेत तिथं अनेक वारकरी आणि काही मुलं अडकली होती। पोलीस प्रशासनाने त्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। स्थानिक आळंदीकर आणि स्थानिक वारकरी आणि धर्मशाळाचे प्रमुख यांना मी विनंती करतो की तिथं जे वारकरी आहेत त्यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी आपण हलवलं पाहिजे। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, आळंदी, पुणे।